कल्पना करा, आज सकाळी तुम्ही जागे झालात. डोळे अजून पूर्ण उघडलेले नाहीत, पण तुमचा हात आपोआप उशाजवळ ठेवलेल्या मोबाईलकडे जातो. तुम्ही अजून काही ठरवलेलं नसतं, कोणताही विचार केलेला नसतो, तरीसुद्धा फोन अनलॉक होतो. एका रीलवरून दुसरी, एका नोटिफिकेशनवरून दुसरी, एका बातमीवरून दुसरी, आणि काही मिनिटात तुमचा दिवस सुरू होतो. पण तो दिवस तुम्ही सुरू केला होता की कोणीतरी दुसऱ्याने? नमस्कार आणि मनपूर्वक स्वागत. मानवी मेंदू, मानसशास्त्र, आरोग्य आणि जीवन बदलणाऱ्या विज्ञानावर आधारित या विशेष प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण फक्त प्रेरणादायी गोष्टी बोलत नाही, आपण प्रत्येक विषयामागचं विज्ञान समजून घेतो. कारण जेव्हा तुम्हाला तुमचा मेंदू कसा काम करतो हे समजतं, तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य अधिक जाणीवपूर्वक घडवू शकता. आजचा विषय कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. कारण आज आपण बोलणार आहोत, तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल खरंच कोणाच्या हातात आहे? आपण घेत असलेले निर्णय, आपल्या सवयी, आपलं वातावरण आणि आपल्या मनात नकळत तयार झालेलं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग, हे सगळं मिळून आपल्या आयुष्याची दिशा कशी ठरवतं? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल पुन्हा आपल्या हातात कसा घेता येतो, हे आपण विज्ञानाच्या आधारावर समजून घेणार आहोत. तर कोणताही व्यत्यय न आणता हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कल्पना करा, तुम्ही एका विमानात बसले आहात. टेक ऑफ झाल्यानंतर विमान ऑटो पायलटवर जातं. विमान चालत राहतं. दिशा बदलते, उंची बदलते, वेग बदलतो. पण प्रत्येक सेकंदाला पायलट स्टिक पकडून बसलेला नसतो, कारण सिस्टम आधीच प्रोग्राम केलेली असते. आता एक खोल प्रश्न, तुमचं आयुष्यही अशाच ऑटो पायलटवर चालत असेल तर? आपल्याला वाटतं, मी स्वतंत्र आहे, मी माझ्या इच्छेने जगतो. पण उद्या सकाळी एक छोटा प्रयोग करून पहा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. उद्या सकाळी डोळे उघडताच तुमचा हात नेहमीच्या जागी जाईल. फोन तिथे नसेल. आणि त्या एका क्षणात तुम्हाला एक गोष्ट जाणवेल. तुम्ही फोन शोधत नव्हतात, तुमची सवय फोन शोधत होती. हीच खरी गोष्ट आहे. आपण अनेकदा जीवन जगत नाही, आपण पॅटर्न्स जगतो. सकाळची तीच सुरुवात, तेच विचार, तोच रस्ता, तीच प्रतिक्रिया, तेच लोक, तेच निर्णय. आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं, जीवन बदलत का नाही? मेंदू असं करतो कारण मेंदूचा एकच उद्देश आहे, तुम्हाला जिवंत ठेवणं. नेहमी आनंदी ठेवणं नाही, नेहमी यशस्वी बनवणं नाही, तर ऊर्जा वाचवत सुरक्षित ठेवणं. कल्पना करा, जर रोज सकाळी दात कसे घासायचे, चप्पल आधी कोणती घालायची, दार कसं उघडायचं, हे प्रत्येक वेळी नव्याने ठरवावं लागलं, तर आपला मेंदू काही तासातच थकून जाईल. म्हणून मेंदू एक अद्भुत प्रणाली तयार करतो. तो म्हणतो, ही गोष्ट तू अनेकदा केली आहेस, आता मी ती लक्षात ठेवतो. पुढच्या वेळी तुला विचार करायची गरज नाही. यालाच आपण म्हणतो हॅबिट. पण इथेच खरी समस्या सुरू होते. मेंदू चांगल्या आणि वाईट सवयींमध्ये फरक करत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट समजते, रिपीट म्हणजे इम्पॉर्टंट. तुम्ही रोज पुस्तक वाचत असाल, तो त्याला सवय बनवेल. तुम्ही रोज सोशल मीडिया उघडत असाल, तो त्यालाही सवय बनवेल. तुम्ही रोज स्वतःला म्हणत असाल, माझ्याकडून काही होणार नाही, तो त्या विचारालाही सवय बनवेल. म्हणजे तुमचा मेंदू न्यायाधीश नाही, तो फक्त एक उत्कृष्ट प्रोग्रामर आहे. तुम्ही जे वारंवार करता
तो तेच ऑटोमेट करतो. आणि इथून सुरू होतो अदृश्य तुरुंग. सुरुवातीला आपण सवयी तयार करतो. नंतर सवयी आपल्याला तयार करतात. सुरुवातीला आपण वातावरण निवडतो. नंतर वातावरण आपले निर्णय निवडतं. सुरुवातीला आपण विचार करतो. नंतर तेच विचार आपल्याला विचारू लागतात. आणि हळूहळू आपल्याला वाटायला लागतं, मी असाच आहे. माझा स्वभावच असा आहे. मी बदलू शकत नाही. पण कदाचित तो तुमचा स्वभाव नसतो. तो फक्त वर्षानुवर्ष चालत आलेला एक प्रोग्राम असतो. आता एक प्रश्न. जर तुमच्या आयुष्यातील बहुतेक निर्णय तुमच्या जाणीवेच्या आधीच घेतले जात असतील, तर खरंच तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? तुमच्या? की तुमच्या सवयींच्या? की तुमच्या एन्व्हायरमेंटच्या? की अजून कोणाच्या? आपण आयुष्य जगतो असं आपल्याला वाटतं. पण कधीकधी आपण आयुष्य जगत नाही. आपण फक्त कालचं आयुष्य पुन्हा जगत असतो. नवीन दिवस असतो, पण निर्णय जुनेच असतात. नवीन तारीख असते, पण प्रतिक्रिया त्याच असतात. नवीन संधी असते, पण उत्तर तेच असतं. का? कारण तुमच्या मेंदूला बदल आवडत नाही. त्याला प्रेडिक्टिबिलिटी आवडते. कल्पना करा, तुमच्या मोबाईलची बॅटरी फक्त 10% उरली आहे. अशा वेळी तुम्ही काय करता? ज्या ॲप्स गरजेच्या नाहीत त्या बंद करता, ब्राईटनेस कमी करता, बॅटरी सेव्हर सुरू करता. कारण ऊर्जा वाचवणं महत्त्वाचं असतं. आपला मेंदूही अगदी असाच काम करतो. तो शरीराच्या वजनाच्या फक्त सुमारे 2% असतो. पण तो आपल्या शरीरातील जवळपास 20% ऊर्जा वापरतो. म्हणून मेंदू सतत एकच प्रयत्न करत असतो. कमी विचार, कमी ऊर्जा, जास्त कार्यक्षमता. आणि यासाठी त्याने तयार केली एक अप्रतिम प्रणाली. हॅबिट लूप. 3 पायऱ्यांचं अदृश्य चक्र. प्रत्येक सवयीमागे 3 अदृश्य टप्पे असतात. पहिला क्यू, दुसरा रुटीन, तिसरा रिवॉर्ड. हे इतकं साधं वाटतं की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण मानवी वर्तन समजून घेण्यासाठी ही 3 शब्द पुरेसे आहेत. पहिली पायरी. क्यू म्हणजे मेंदूला मिळालेला संकेत. एक आवाज, एक वास, एक जागा, एक भावना, एक वेळ किंवा एक व्यक्ती. उदाहरणार्थ, रात्री 10 वाजले. हा एक क्यू. कामाचा ताण आला. हा दुसरा क्यू. फोन व्हायब्रेट झाला. आणखीन एक क्यू. तुमचा मेंदू या संकेतांना वर्षानुवर्ष लक्षात ठेवत असतो. आणि मग तो विचारत नाही. तो फक्त पुढची पायरी सुरू करतो. दुसरी पायरी. रुटीन क्यू मिळताच तुमची नेहमीची कृती सुरू होते. फोन उघडणं, चहा पिणं, गोड खाणं, इंस्टाग्राम उघडणं किंवा मेडिटेशन करणं. हो, चांगल्या सवयीसुद्धा याच लूपमधून तयार होतात. मेंदूला फरक पडत नाही सवय चांगली की वाईट. त्याच्यासाठी प्रश्न एकच असतो, ही कृती पुन्हा पुन्हा होते का? तिसरी पायरी. रिवॉर्ड. आणि मग येते रिवॉर्ड. पण इथे एक मोठा गैरसमज आहे. आपल्याला वाटतं आपण फोन उघडतो कारण आपल्याला माहिती हवी असते. खरं कारण ते नसतं. आपण फोन उघडतो कारण आपल्या मेंदूला काहीतरी नवीन मिळण्याची अपेक्षा असते. कदाचित एखादा मेसेज, कदाचित एखादी लाईक, कदाचित एखादी चांगली बातमी किंवा काहीच नाही. पण ही अपेक्षा मेंदूला पुन्हा पुन्हा त्या कृतीकडे खेचते. एक प्रश्न स्वतःला विचारा.
जेव्हा तुम्ही म्हणता माझ्याकडून होत नाही, तेव्हा खरंच तुमच्याकडून होत नाही, की तुमचा जुना हॅबिट लूप प्रत्येक वेळी जिंकतो. कारण सवयींमध्ये इच्छाशक्तीपेक्षा ऑटोमेशन जास्त शक्तिशाली असतं. आपल्याला वाटतं इच्छाशक्ती आयुष्य बदलते, पण वर्तनशास्त्र एक वेगळीच गोष्ट सांगतं. तुम्ही जिथे राहता, तुम्ही जे रोज पाहता, तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता, या गोष्टी तुमच्या इच्छाशक्तीपेक्षा जास्त ताकदवान असतात. थोडा विचार करा. तुमच्या घरात गोड पदार्थ कुठे ठेवलेले आहेत? फ्रीज उघडताच दिसतात की त्यांना शोधावं लागतं? तुमचा फोन झोपताना तुमच्या उशाजवळ असतो की दुसऱ्या खोलीत? तुम्ही विचार करत असाल, याचा इतका काय फरक पडतो? फरक पडतो. आणि तो आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठा असतो. तुमच्या मेंदूला सर्वात जास्त काय आवडतं? लोक म्हणतात, मला आराम आवडतो. पण ते खरं नाही. आराम आवडतो तुमच्या मेंदूला. कारण मेंदूचा एक मूलभूत नियम आहे, लीस्ट एफर्ट प्रिन्सिपल. ज्या गोष्टीसाठी कमी ऊर्जा लागेल, मेंदू तीच निवडतो. जर पाण्याची बाटली समोर असेल आणि सॉफ्ट ड्रिंक फ्रीजच्या मागे असेल, तर पाणी पिण्याची शक्यता वाढते. जर पुस्तक उशाजवळ असेल आणि फोन दुसऱ्या खोलीत असेल, तर वाचनाची शक्यता वाढते. तुम्ही बदलत नाही, परिस्थिती बदलते आणि तुमचं वर्तन बदलायला लागतं. एक छोटा प्रयोग. एका कॅफेटेरियामध्ये लोकांना जास्त फळं खायला कसं प्रवृत्त करायचं? सगळ्यांना व्याख्यान दिलं? नाही. हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन? नाही. त्यांनी फक्त फळं डोळ्यासमोर ठेवली आणि जंक फूड थोडंसं मागे हलवलं. बस. लोकांनी आपोआप जास्त फळं निवडायला सुरुवात केली. त्यांच्या इच्छाशक्तीमध्ये बदल झाला नव्हता, फक्त एन्व्हायरमेंट बदललं होतं. कल्पना करा, तुम्ही सुपरमार्केटमध्ये जाता. सगळ्यात महाग वस्तू डोळ्यांच्या उंचीवर का ठेवलेल्या असतात? चॉकलेट्स. बिलिंग काउंटर जवळच का असतात? मॉलमध्ये सुगंध इतका आनंददायी का असतो? स्लो म्युझिक का वाजतं? हा योगायोग नाही. याला म्हणतात चॉईस आर्किटेक्चर. तुमच्या निवडी होण्याआधीच त्यांची रचना केलेली असते. आणि फक्त सुपरमार्केटमध्येच नाही, तुमच्या मोबाईलमध्येही. तुमचा फोन म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. प्रत्येक नोटिफिकेशन हा फक्त एक आवाज नाही, तो एक मानसशास्त्रीय ट्रिगर आहे. तुम्ही ॲप बंद करता, 2 मिनिटांनी पुन्हा उघडता. का? कारण ॲप डिझायनर्स तुमच्या लक्ष्यासाठी स्पर्धा करत नाहीत. ते तुमच्या सवयींसाठी स्पर्धा करतात. त्यांना माहीत आहे, एकदा लूप तयार झाला की तुम्हाला परत यायला भाग पाडावं लागणार नाही. तुमचा मेंदू स्वतःच परत येईल. मग दोष कोणाचा? तुमचा की त्या प्रणालीचा, जी तुमच्या लक्ष्यावर व्यवसाय उभी करते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण दोष शोधणं हा उद्देश नाही, जाणीव निर्माण करणं हा उद्देश आहे. तुमचं घर म्हणजे तुमचा दुसरा मेंदू आहे. जरा कल्पना करा. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या नजरेस काय पडतं? कपड्यांचा पसारा की एक स्वच्छ, शांत जागा? तुमच्या टेबलावर कामासाठी लागणाऱ्या गोष्टी तयार असतात की 10 वेगळ्या गोष्टी तुमचं लक्ष खेचत असतात? तुम्ही कधी लक्ष दिलंय? अस्वच्छ खोलीत मनही अस्वस्थ होतं आणि स्वच्छ जागेत विचार अधिक स्पष्ट होतात. हे फक्त अनुभव नाही, मेंदू सतत दृश्य माहिती प्रक्रिया करत असतो. जास्त दृश्य गोंधळ म्हणजे जास्त मानसिक गोंधळ. लोकही एन्व्हायरमेंट असतात.
आपण एन्व्हायरमेंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर घर येतं. पण तुमचं सोशल सर्कल हे तुमचं सर्वात शक्तिशाली एन्व्हायरमेंट आहे. जर तुमच्या आजूबाजूला सतत तक्रार करणारे लोक असतील तर तक्रार करणं नॉर्मल वाटू लागतं. जर व्यायाम करणारे लोक असतील तर व्यायाम हा संघर्ष वाटत नाही, तो जीवनशैली वाटतो. आपण आपल्या आसपासच्या लोकांच्या भाषेचं, विचारांचं, सवयींचं, भावनांचं नकळत अनुकरण करत असतो. म्हणूनच काही वेळा जीवन बदलण्यासाठी ध्येय बदलण्याची गरज नसते, फक्त वातावरण बदलण्याची गरज असते. आणि आता एक अस्वस्थ करणारा प्रश्न. जर तुमचं एन्व्हायरमेंट दररोज तुमच्या निर्णयांवर परिणाम करत असेल, 12 तर तुमचं एन्व्हायरमेंट कोणी डिझाईन केलं? तुम्ही? की योगायोगाने तयार झालेलं आयुष्य? जर उत्तर दुसरं असेल तर आजपर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य जगत नव्हतात. तुम्ही फक्त त्या एन्व्हायरमेंटला प्रतिसाद देत होतात. आणि इथेच एक प्रश्न निर्माण होतो. जर आपल्या सवयी आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकत असतील तर त्या सवयी तयार कोण करतं? आपण? की आपल्या आजूबाजूचं जग? कल्पना करा, 2 मुलं, एकाच वयाची. दोघांचाही IQ जवळपास सारखाच. दोघांच्याही मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स. दोघांमध्येही अमर्याद क्षमता. पण 20 वर्षानंतर एक जण मॅरेथॉन धावतो, दररोज पुस्तकं वाचतो, स्वतःचा व्यवसाय उभा करतो, आणि दुसरा सतत थकलेला, आरोग्याच्या समस्या, टाळाटाळ, स्वतःवरच विश्वास नाही. प्रश्न असा नाही यशस्वी कोण झाला. खरा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये फरक निर्माण कधी झाला? बहुतेक लोक म्हणतील त्याने जास्त मेहनत घेतली. पण बिहेवियरल सायन्स सांगते कथा तिथून सुरूच होत नाही. कथा सुरू होते एन्व्हायरमेंटपासून. आपण घर बांधतो आणि नंतर तेच घर आपल्याला घडवतं. हे वाक्य ऐकायला काव्यात्मक वाटेल, पण न्यूरोसायन्सच्या भाषेत हे पूर्णपणे खरं आहे. सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम काय येतं? उशाजवळ ठेवलेला फोन की एक पुस्तक? किचनमध्ये शिरल्यानंतर सर्वप्रथम काय दिसतं? फळं की बिस्किटांचं पाकिट? कामाच्या टेबलावर लॅपटॉप तयार आहे की 10 वेगळ्या वस्तू तुमचं लक्ष खेचत आहेत? या प्रश्नांची उत्तरं तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल नाहीत, ती तुमच्या भविष्याबद्दल आहेत. कारण मेंदूला निर्णय घ्यायला आवडत नाही. त्याला सर्वात सोपा पर्याय निवडायला आवडतो. जर हेल्दी फूड दिसत असेल तर हेल्दी खाणं सोपं होतं. जर फोन हाताच्या अंतरावर असेल तर तो उचलणं सोपं होतं. जर रनिंग शूज कपाटात बंद असतील तर वर्कआउट कठीण वाटतं. जर ते दाराजवळ ठेवलेले असतील तर बाहेर पडणं सहज होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही बदललेले नसता, फक्त तुमच्या निर्णयाचा मार्ग बदललेला असतो. मानवी मेंदूचा एक नियम आहे. तो नेहमी विचारतो, सर्वात कमी ऊर्जा कुठे खर्च होईल? म्हणून तुम्ही मजबूत इच्छाशक्तीमुळे नाही, तर सोप्या पर्यायामुळे निर्णय घेता. हेच कारण आहे की रात्री 11 वाजता कोणीही फ्रीजमध्ये ठेवलेलं सॅलड शोधत बसत नाही, पण टेबलावर ठेवलेलं चिप्सचं पाकिट 2 मिनिटात संपतं. आपण म्हणतो, माझा सेल्फ कंट्रोल कमी आहे. पण कधीकधी समस्या सेल्फ कंट्रोलची नसते, समस्या सिस्टमची असते. आता एक कठीण प्रश्न स्वतःला विचारा. तुमचं एन्व्हायरमेंट तुमच्या भविष्यासाठी काम करतंय की तुमच्या भूतकाळाला जिवंत ठेवतंय? कारण
जोपर्यंत एन्व्हायर्नमेंट बदलत नाही तोपर्यंत मेंदूला बदलाची गरजच वाटत नाही. आणि जोपर्यंत मेंदूला गरज वाटत नाही तोपर्यंत तो नवीन न्यूरल पाथवेज तयार करत नाही. म्हणूनच लोक वर्षानुवर्ष मोटिवेशन शोधत राहतात. पण त्याच घरात, त्याच सवयींमध्ये, त्याच लोकांमध्ये, त्याच दिनचर्येमध्ये राहतात. आणि मग विचारतात, माझं आयुष्य बदलत का नाही? उत्तर कठोर आहे. कारण तुम्ही रोज ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये जगता तेच एन्व्हायर्नमेंट रोज तुम्हाला पुन्हा घडवत असतं. आणि याच ठिकाणी आपल्याला आणखी एक अदृश्य शक्ती भेटते, जी एन्व्हायर्नमेंटपेक्षाही खोल आहे. कारण 2 व्यक्ती एकाच घरात वाढू शकतात, एकाच शाळेत शिकू शकतात, एकाच आईवडिलांकडे वाढू शकतात, तरी त्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असू शकतं. का? कारण बाहेरचं एन्व्हायर्नमेंट सारखं असलं तरी आतलं एन्व्हायर्नमेंट सारखं नसतं. प्रत्येक अनुभव, प्रत्येक कौतुक, प्रत्येक टीका, प्रत्येक अपयश आपल्या मनात एक अदृश्य कथा लिहायला सुरुवात करतं. आणि हळूहळू ती कथा आपली ओळख बनते. एक क्षणासाठी तुमच्या मनात एक प्रश्न आणा. तुम्ही स्वतःबद्दल पहिल्यांदा काय मानायला शिकलात? मी हुशार आहे, की मी साधारण आहे? मी आत्मविश्वासू आहे, की लोक माझ्यावर हसतील? मी यशस्वी होऊ शकतो, की मोठी स्वप्न आपल्या नशिबात नसतात? आता स्वतःला विचारा, हे निष्कर्ष तुम्ही काढले होते, की ते तुम्हाला शिकवले गेले होते? आपण जन्माला येतो कोऱ्या वहीसारखे. नवजात बाळाला पैशाबद्दल काही माहिती नसते. यश म्हणजे काय, अपयश म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे काय, किंवा स्वतःची किंमत काय याबद्दल काहीच माहिती नसते. मग हळूहळू आईचे शब्द, वडिलांच्या प्रतिक्रिया, शिक्षकांची मतं, नातेवाईकांच्या तुलना, मित्रांचे टोमणे, समाजाच्या अपेक्षा, हे सगळं त्या कोऱ्या वहीवर लिहायला सुरुवात करतं. सुरुवातीला ते फक्त शब्द असतात, नंतर ते विश्वास बनतात, आणि एक दिवस तेच विश्वास आपली ओळख बनतात. लोक अनेकदा सबकॉन्शियस माइंडबद्दल गूढ गोष्टी बोलतात, पण विज्ञानाकडे पाहिलं तर चित्र अधिक सुंदर आहे. तुमचा मेंदू प्रत्येक अनुभवाची नोंद ठेवतो. प्रत्येक भावना, प्रत्येक भीती, प्रत्येक यश, प्रत्येक अपयश, सगळं. तो प्रत्येक क्षण आठवत नाही, पण तो त्या अनुभवातून तयार झालेला पॅटर्न लक्षात ठेवतो. आणि पुढच्या वेळी तसाच प्रसंग आला की तो जुनाच पॅटर्न पुन्हा चालू करतो. यालाच आपण साध्या भाषेत सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणतो. कल्पना करा, 5 वर्षांचा एक मुलगा. तो चित्र काढतो. आनंदाने आईकडे धावतो. पण कोणी सहज म्हणतं, तुझ्याकडून चित्रकला होणार नाही. त्या व्यक्तीला कदाचित 2 मिनिटांनी ते वाक्यही आठवत नाही. पण त्या मुलाच्या मेंदूसाठी तो फक्त एक संवाद नसतो. तो एक निष्कर्ष असतो. मी क्रिएटिव्ह नाही. वर्षानुवर्ष तो चित्र काढणंच टाळतो. आणि 40व्या वर्षी तो म्हणतो, मला चित्रकला जमत नाही. त्याला वाटतं हा त्याचा स्वभाव आहे. पण तो स्वभाव नव्हता. तो एका जुन्या वाक्याचा प्रतिध्वनी होता. आपण वास्तव पाहत नाही, आपण आपल्या विश्वासांमधून वास्तव पाहतो. 2 लोक, एकच परिस्थिती. एकाला संधी दिसते, दुसऱ्याला धोका. एकाला शिकण्याची संधी दिसते, दुसऱ्याला अपमानाची भीती. बाहेरचं जग सारखंच असतं. बदललेलं असतं ते म्हणजे त्यांच्या मनातला अर्थ. म्हणूनच काही लोक प्रत्येक अपयशानंतर अधिक मजबूत होतात
आणि काही लोक पहिल्याच अपयशानंतर स्वतःबद्दलचा विश्वास गमावून बसतात. घटना सारखी असते, पण तिचा अर्थ वेगळा असतो. आणि इथेच न्यूरोप्लास्टिसिटी आपल्याला आशा देते. एकेकाळी वाटायचं प्रौढ वयानंतर मेंदू फारसा बदलत नाही. आज आपल्याला माहीत आहे की ते पूर्ण सत्य नव्हतं. आपला मेंदू संपूर्ण आयुष्यभर शिकू शकतो, नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करू शकतो, जुन्या कनेक्शन्स कमकुवत करू शकतो. यालाच म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. याचा अर्थ जर जुनं प्रोग्रामिंग शिकता आलं तर नवं प्रोग्रामिंगसुद्धा शिकता येतं. पण एक मोठा गैरसमज आहे. लोक म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पण फक्त सकारात्मक विचार करून जुनं प्रोग्रामिंग बदलत नाही. जर एखादी व्यक्ती 10 वर्षापासून स्वतःला सांगत असेल, मी काहीच करू शकत नाही, आणि एका सकाळी आरशासमोर उभं राहून म्हणाली, मी महान आहे, तर मेंदू त्यावर विश्वास ठेवणार नाही. का? कारण मेंदू शब्दांवर नाही, पुराव्यांवर विश्वास ठेवतो. मग बदल सुरू कसा होतो? एका मोठ्या निर्णयाने नाही, एका मोठ्या प्रेरणादायी भाषणाने नाही, तर एका छोट्या कृतीने. आज 5 मिनिटं चालणं, आज 10 पानं वाचणं, आज एक प्रामाणिक संवाद, आज 10 मिनिटं ध्यान. या छोट्या कृती मेंदूला नवीन पुरावे देतात आणि मेंदू हळूहळू म्हणायला लागतो, कदाचित मी बदलतोय, कदाचित मी शिस्तबद्ध होऊ शकतो, कदाचित मी पूर्वीसारखा राहिलेलो नाही. आणि हीच ती जागा आहे जिथे ओळख बदलायला सुरुवात होते. कारण तुम्ही रोज जे करता ते तुमचं भविष्य घडवत नाही, ते तुमची ओळख घडवतं. आणि एकदा ओळख बदलली की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की पूर्ण आयुष्य बदलतं. आता क्षणभर थांबा. तुमच्या मनात किती वाक्य अजूनही जिवंत आहेत जी कदाचित तुमची नाहीतच? किती विश्वास तुम्ही तपासूनही पाहिले नाहीत पण त्यांनाच सत्य मानून आयुष्य जगत आहात? कारण काही वेळा आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल ना आपल्या हातात असतो ना आपल्या सवयींच्या. तो आपण स्वतःबद्दल लिहिलेल्या जुन्या कथांच्या हातात असतो. आणि जोपर्यंत ती कथा बदलत नाही तोपर्यंत भविष्यही बदलत नाही. पण इथेच बहुतेक लोक एक चूक करतात. त्यांना वाटतं, माझं आयुष्य बदलायचं असेल तर मला स्वतःला बदलावं लागेल. पण कदाचित हा विचारच चुकीचा आहे. कारण कोणताही महान बदल स्वतःला जबरदस्तीने बदलण्यापासून सुरू होत नाही. तो सुरू होतो स्वतःला समजून घेण्यापासून. कल्पना करा, तुम्ही एका गाडीत बसले आहात आणि अचानक लक्षात येतं की स्टिअरिंग व्हील तुमच्या हातातच नाही. आता पहिलं काम काय असेल? गाडी वेगात चालवणं? नाही. पहिलं काम असेल स्टिअरिंग परत आपल्या हातात घेणं. आपल्या आयुष्याबाबतही हेच खरं आहे. आपल्याला आधी अजून मेहनत करण्याची गरज नाही. आपल्याला आधी अजून मोटिवेशनची गरज नाही. आपल्याला आधी जाणीवेची गरज आहे. कॉन्शियस लिव्हिंग म्हणजे नेमकं काय? कॉन्शियस लिव्हिंग म्हणजे प्रत्येक क्षणाला परिपूर्ण असणं नाही, कधीच चूक न करणं नाही, नेहमी शिस्तीत राहणं नाही. कॉन्शियस लिव्हिंग म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापूर्वी फक्त काही सेकंद जागं होणं, स्वतःला विचारणं, हा निर्णय मी घेतोय की माझी जुनी सवय घेत आहे? मला खरंच भूक लागली आहे की मी फक्त तणावापासून पळतोय? मी हा फोन उघडतोय कारण गरज आहे की कारण माझ्या बोटांनी हा मार्ग लक्षात ठेवला आहे? जाणीव हीच ती जागा आहे
जिथे न्यूरोसायन्स संपतं आणि स्वातंत्र्य सुरू होतं. कारण ज्या क्षणी तुम्ही तुमचा पॅटर्न ओळखता त्या क्षणी तुम्ही त्या पॅटर्न नसता. तुम्ही तो पॅटर्न पाहणारी व्यक्ती बनता आणि हा फरक संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मग सुरुवात कुठून करायची? मोठ्या ध्येयापासून नाही, एका छोट्या निर्णयापासून. आज घरी गेल्यावर फक्त एक गोष्ट बदला. फोनची जागा, किंवा फ्रीजमधील मांडणी, किंवा झोपण्यापूर्वीची शेवटची सवय, किंवा सकाळची पहिली सवय. कारण जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंट बदलता तेव्हा निर्णय बदलायला सुरुवात होते. निर्णय बदलले की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की मेंदू नवीन न्यूरल पाथवेज तयार करतो आणि हळूहळू तुमची ओळख बदलायला लागते. म्हणून आजपासून जेव्हा जेव्हा तुम्ही फोन हातात घ्याल, एक प्रश्न विचारा. रिमोट कोणाच्या हातात आहे? जेव्हा राग येईल, रिमोट कोणाच्या हातात आहे? जेव्हा भीती वाटेल, रिमोट कोणाच्या हातात आहे? जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करेल, रिमोट कोणाच्या हातात आहे? जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल म्हणाल, माझ्याकडून होणार नाही, तेव्हा क्षणभर थांबा आणि पुन्हा विचारा, हे खरंच माझं वाक्य आहे की कोणीतरी अनेक वर्षांपूर्वी माझ्या मनात लिहून गेलेली एक जुनी ओळ आहे? कदाचित आज तुम्ही जे आहात ते तुमची अंतिम ओळख नाही. ते तुमच्या सवयींचा परिणाम आहे, तुमच्या एन्व्हायरमेंटचा परिणाम आहे, तुमच्या अनुभवांचा परिणाम आहे. आणि यातील प्रत्येक गोष्ट बदलू शकते. कारण मानवाची सर्वात मोठी ताकद त्याची बुद्धिमत्ता नाही, त्याची इच्छाशक्तीही नाही. त्याची सर्वात मोठी ताकद आहे स्वतःकडे पाहण्याची क्षमता. आपण स्वतःचे विचार पाहू शकतो, स्वतःच्या सवयी पाहू शकतो, स्वतःच्या भीती ओळखू शकतो आणि मग एक नवीन निवड करू शकतो. याच क्षमतेमुळे आपण फक्त परिस्थितीचे उत्पादन राहत नाही, आपण आपल्या भविष्याचे निर्माता बनतो. कदाचित आज तुम्ही या व्हिडिओमधून एक नवीन गोष्ट शिकला नाहीत. कदाचित तुम्हाला फक्त एक जुनी गोष्ट नव्याने दिसली की आपल्या आयुष्याला बदलणारे मोठे निर्णय नसतात. ते दररोज नकळत घेतले जाणारे छोटे निर्णय असतात. आणि त्यांच्या मागे असतात आपल्या सवयी, आपलं एन्व्हायरमेंट, आपलं सबकॉन्शियस आणि सर्वात महत्त्वाचं आपली जाणीव. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो फक्त पाहून पुढे जाऊ नका. आजपासून पुढचे 24 तास एक छोटा प्रयोग करा. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घ्याल, स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा. या क्षणी माझ्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? हा एक प्रश्न तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही सर्वप्रथम कोणती एक सवय बदलणार आहात? खाली कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा. कारण जेव्हा आपण एखादा निर्णय शब्दांमध्ये व्यक्त करतो, तेव्हा तो निर्णय अधिक स्पष्ट होतो आणि अनेकदा तेच बदलाचं पहिलं पाऊल ठरतं. जर तुम्हाला अशाच विज्ञानाधारित, पुराव्यांवर आधारित आणि आयुष्य बदलणाऱ्या मराठी डॉक्युमेंटरी पाहायच्या असतील, हील विथ डॉक्टर पल्लवी चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर आपण फक्त प्रेरणादायी गोष्टी बोलत नाही, आपण समजून घेतो मेंदू कसा काम करतो, मन कसं बदलतं, सवयी कशा घडतात आणि सामान्य माणूस स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती कशी घडवू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भूतकाळाचे कैदी नाही, तुम्ही तुमच्या पुढच्या निर्णयाचे निर्माता आहात. आणि कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय आज याच क्षणी सुरू झाला आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या प्रश्नासह, एका नव्या वैज्ञानिक प्रवासासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल नेहमी
तुमच्याच हातात ठेवा.